गुड मॉर्निंग ऑल, वेलकम टू अनदर डेली ब्लॉग. आज आम्ही चाललोय कुठं चालली समर्थ सांगणार आहे. डुगू झोप आली आहे डुगूला. नने स्वामींकडे जायचं, स्वामी आजोबांकडे. कुठे जायचं सांग, तू सांग. सांग ना कुठे जायचं. इकडे तरी बघ, इकडे तरी बघ. हाय कर, कर ना, कर ना ग डुगू. डुगू डुगू किती भाव खातीये. आज काका पण घरी आहे, सगळे चाललोय आम्ही. झोपती का? झोपळू जाईल तिकडे झोपायचं असतं नुसतं. नाही नाही बघती ती सगळं एक्सप्लोर करते. बघायचं पण आहे पण झोप पण आली आहे ना. ना सांग नक्की काय तुला. अगं बाय ॲटिट्यूड ठीक आहे नको बघूस. तेव्हा कशी करते ए का ग अयो तेव्हा आई ओट कशी करते. समर्थाला आता बोललेलं सगळं कळतं आणि त्याच्यावर रिप्लाय द्यायला पण लागली. आता जरा झोप आली म्हणून शांत आहे, नाही तर रिप्लाय पण देते. आता रिॲक्ट करायला लागली आहे. डुगू हाय हाय कर ना ग पिल्लू. हाय नाही अगो बया नको बाबा आपण ब्लॉगच बंद करू. नाही म्हणता झोपलीच समर्था. उठवतोय तरी उठे ना ग पिल्लू. उठ ग, ऊन लागतंय. दुधू खाऊ खाणार ना तू. दिदू ए दिदा उठा उठा. नाटक करतय ननड, नाटक करतय. चला बघ कुठं आलो आपण. हे बघ कुठं आलो. खाऊ खाणार नाही आता. नने सांग काय खाणार ती. सांग ती मेन्यू कार्ड बघून दरवेळी. हां हां या तू सांग. चल तू सांग. चल बस आहे तुम्ही आतमध्ये, म्हणजे तुम्ही तिला व्यवस्थित आपल्याला पकडता येईल. ती सांगत होती म्हणून. नन्या सांग. नन्या सांग तू काय घ्यायचं. खाऊ काय घ्यायचं सांग. पडला खाली आई गॅपमधनं. काय घ्यायचा. तू पाव खाती ना. पावभाजीचा नुसता पाव आवडतो. पिझ्झा आम्ही खात नाही. कॉफी दुधू दुधू दुधू. बया विचार करती ती. तिला सांगते तरी हा म्हणती का. चालू होतं स्वामींला, पण आता इतकी भूक लागली आहे समर्थाला. आहे ना, समर्थालाच लागली आहे ना. सगळ्यांना भूक लागली आहे. नाश्ता नव्हता केला, लवकर जायचं म्हणून. ऊनही तेवढं लागतंय. म्हटलं आधी नाश्ता करून घ्यावा आणि मग जाऊ स्वामींकडे. आता झाली चांगली जागी. ऐ ससा आहे. हो बाया ते काढ म्हणते काकाला चष्मा. कशी बोलती बघितलं का आता समर्था. पटकन द्या भूक लागली. तू खाल्लंय ना पण डुगू तू खाल्लंय पण. आता आम्ही खाणार आहे पिल्लू. नाही इग्नोर. काय खाल्लं ग न. लिंबू कसा टेकला मागती आई. मागं टेकल पडत खाली. लिंबू खातीये. पाव खाऊन झाला, काकडी खाऊन झाली, आता लिंबू. अय्यो असं का बसलीये तू. अगं बाया चांगलं त्याची असं मजा घेऊन खाती लिंबू. तसं नाही ना. कसं लागतं. पिळा झाला तोंडात तिच्या. बस झालं. दातच
काय म्हणली ग डुगू? बन ना आता म्हण. भरपूर ऊन लागतंय पण फिरायची हौस करता काय हौसेला मोल नाही. उन्हातच पण स्वामींकडे आलं होतं खरं तर, त्यामुळे नाही वाटत आहे काही. नन्या कुठं आलोय सांग आता, सांग. मग अशी नाही बोलली. मन स्वामी आजोबांकडे आलो. सांग यायचं का बोला वाटलं. हा इथे किती शांत वाटतंय, गार वाटलं. आता ननीला हंबा दाखवणार, हंबा दाखवणार. बंद आहे वाटतं. मंदिर 4 दिवस बंद राहिलेलं आहे. नाही भेटणार आज स्वामी डुगू. बंद आहे मंदिर 4 दिवस बंद आहे. काहीतरी काम चालू आहे आतमध्ये, पेंटिंग चालू आहे. हां चला चला फेरी मारून येऊ. मागे लय छान छान फुलं आहेत आई. तुम्ही नाही बघितलेली ना? दिसते ना, पडदा लावलाय त्यांनी, थोडस दिसतंय तिथून. अगं बया किती हुशार आहे बेबी. चला किती छान फुलं आहेत. पांढरा जास्वंद आहे, लाल जास्वंद आहे, पिंक कलरचा जास्वंद आहे. होय 3 प्रकारचे जास्वंद आहेत, पांढरा, लाल, पिंक. आणि इथं ही वेगळी फुले सदाफुलीची आहेत. इकडं सदाफुली आहे. ते कशाचं आहे? कुठलं व्हाईट वालं? नाही ते गुलाबी विषारी असतं, ते डोळ्याला वगैरे हात लागला. होय का? नाही मी जास्वंद इथं पिंक आहे हो का. हा ते नाही म्हणत. हा हा विषारी आहे होय. ते नाही हंबा बघ अय्या, सगळ्यात फेवरेट समर्थाचा हंबा. हंबा हंबा आहे. हे बाप्पा आंबाच्या पाया पडा. हे बाप्पा करा आंबाला करा. शांत बसल्यात हंबा. मोगऱ्याची पण आहे का नाही? होय का? मोगरा नाही आई, नाही ती बकुळा आहे ती तिकडं. बकुळा. हा आणि हे छोटे हा. आहेत मोगऱ्याचे. हा हे मोगऱ्याचं आहे. ते आपल्याकडे नाही का बकुळाचं झाड आहे? हा ते आहे ते. तिकडे आहे ना कोणते कोपऱ्यात. आपण लावलेले. पंचायतली होती लावायची. चला बसू जरा वेळ तिथनं. चला नाही हंबा बघ ना. हंबा कर. हंबाला सांग कशावर तो हंबा मी करून दाखवते म्हणा. मन भाऊजी नाही तू कर ना. तिथं नाही, तो रिअल वाला हंबा खाली आहे ते फोटो मध्ये. हे खरा हंबा आहे. किती आहेत बघ, किती आहेत आंबा? 1 2 3 म्हण. 1 2 3 तू म्हण. 1च येतोय फक्त सध्या. 1 2 3 1 2 3 किती म्हणायची? भाऊजीने डायरेक्ट सोफाच गाठला. इथं आपलं बसायचं मस्त पैकी फरशीवर. डुगू हो डुगू. हा नाही वाजवत ती नाही. आपण वाजवायचं. आजीला उडी मारायला लागेल. रे बाप्पा ये काय अजून वाजवायचे. पाया पड की नन्या पाया पड. देव बाप्पा कर. आणि 2 हात जोडायला काय होते? 2 हात जोड. हाताने. अय
मुजरा नाही करायला लावला, स्वामींना करायचा मुजरा तिथं. आता कर, हात जोड, हात जोड. हा तसं नाही ना, मी वाजवणार हा, मग तू नाच. हा नाही, एकदाच मोबाईल काढला की सगळं विसरती ती. कसं केलं डुगू तू? बघ ना डुगू. हा इकडे ये आणि काय करू? त्यात नाही बसायचं, ती महाराजांची पालखी आहे. मी बसले का उठून पळती, आणि मी उठले का लगेच बसायला जाती. चुचू कुठे आहे डुगू? चुचू चालले मी. बस का नाही होय अजून? नको जायचं आता, घरी जायचं. चला छान. कशाला फिरायचंय सारखं? तिला म्हणलं खाली कशाला फिरायचंय सारखं? आता घरी जायचं झालं, आता फिरून आपलं. समर्थाला भूक लागली असेल, आता तिने खाल्लंय सकाळी, आहे ना पिल्लू? मस्त भात खाणार आणि झोपी जाणार डिगू आता, है ना? झोपणार ना? नाही झोपायची. चला. स्वामींच्या मठातून जाऊन आल्यानंतर आता थोडा रेस्ट केला आणि आता समर्थाला घेऊन चालूय गार्डनमध्ये, कारण तिची झोप झाली आहे, खाऊ झालाय, पण आता ती जास्तच असं घरात असल्यामुळे सारखं कंटिन्यू अशी चिडचिड करते. त्यामुळे म्हटलं थोडंसं तिला बाहेरून फिरवून आणावं गार्डनमधून. तिच्या फ्रेंडला घेतलंय सोबत, ती किती खुश झाली. तिला फ्रेंड आले की असं कोण खूप खुश होती ती, म्हणून म्हटलं थोडं तिला छान फ्रेश करून आणावं. जवळच आहे गार्डन, छान खेळतील दोघी. चला निघायचं का? चलो बाय बाय. पोचलोय आम्ही दोघी, आणि ते भाऊजी आणि समर्था आई सगळ्या गाडी चालत येत आहेत. जवळच असल्यामुळे गार्डन त्यांना चालत येणं शक्य आहे. आम्ही दोघी पुढे आलेत, कारण जाताना परत समर्थाला चालत नेणं शक्य होणार नाही. काय झालं? येत आहेत ते, तोपर्यंत आपण चल आतमध्ये जाऊया. यांची मज्जा. आई फास्ट चालतात आणि सॉरी भाऊजी फास्ट चालतात आणि आई अहो थोडा आईचा विचार करून जरा हळू चालायचं ना. आई पळतायत कशाने, त्यांना नाही एवढं फास्ट चालतायत. माझं पप्पांसोबत असं होतं, पप्पा पुढे मी मागे 5 पण. किती फास्ट येतात तुम्ही, अशा नाही का पळत असल्यासारखं त्यांच्या. म्हणून मी व्हिडिओ घेतला, म्हटलं तावा यायला भारी दिसतंय दोघं. आहे ना सानूचं लक्ष दुसरे भलतीकडेच आहे. छान वाटते ना. पुढं नाही ते लाइटिंग आहे ते, काय ते खाली. दिदू लांब नाही जायचं, खेळ त्यांच्यासोबत. जमतंय का? हा अरे बापरे. कसं करतोय हात. अय्यो कॉफी.
बाबांना पण बळबळ असंच खायला लागलं ननी. मग कशी लागली पाणीपुरी ननी? छान छान मन छान. समर्थ नुसती पोरी खाती पण तिला लय आवडती. मग पाणीपुरी पण खायला आवडायला लागेल तिला थोड्या दिवसांनी, आहे ना. चला जाऊया आता घरी, उशीर खूप झालाय, अंधार झालाय. बाय डगू, आम्ही जाऊ का? आम्ही जाऊ परत गाडीवर. समर्थाला येताना खेळणी आणली आहेत, गार्डनिंगची खेळणी आहेत. म्हणजे असं काय समुद्र किनाऱ्यावर खेळता येईल अशी खेळणी आहेत. समर्थ दाखव काय काय आहे पिल्लू त्याच्यात. हा हा, एक बादली दिली आहे, चाळण आहे, खोर आहे, पाणी घालायची आहे बादली, परत छाप उमटवायसाठी हा जार आहे, परत प्राणी आहेत त्यांचा आकार छाप उमटवायसाठी. छान आहेत खेळणी. म्हटलं पुढच्या वेळी समर्था तिथे गेली तर खेळेल, कारण तिथं दुसऱ्या मुलांचं खेळणी तिला बघून खेळू वाटत होतं. म्हटलं खेळती का नाही म्हणून आधी घेतले नव्हते आपण, तिला जमतंय का नाही, पण तिला जमतंय खेळायला. हा भरत होती त्यांनी, हे त्यांच्याकडे होतं ना दुसऱ्या मुलांकडं सेम असलं, ती बरोबर ती भरत होती त्यांनी. बापरे, हॅपीनेस किती ते खाऊ देऊ का? खाऊ दर खाऊ. हा बसा खा.